शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीचा तर्कवाद मांडलाय. धर्मशास्त्र सूक्ष्म अभ्यास करा तुम्ही. डोक्याचे केस कधी छटाकावर विकायचे नसतात. आपण लक्ष देत नाही या गोष्टीकडे. पण लॉजिक, धर्मशास्त्र, कधीतरी आपण गृहस्थी आहोत, वास्तुशास्त्राच्या धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे वागलं पाहिजे. डोक्याची केस विकण्यासाठी नसतात. चुकीच्या या गोष्टी. पहा तुम्ही, गोणीच्या गोणी चालणं निघायचे घरामध्ये. आता त्या गिरणी आल्यात ना छोट्याल्या, चालणं निघतच नाही हो त्याच्यामध्ये. त्या चालण्यामध्ये अजीवनसत्व असतं. आणि असं चाळण जर कणके सगट पोटात गेलं तर माणसाचे कित्येक जीवनसत्व त्यातून भरून निघतात. ते गावाचं फलकट निघतं ना वर. ते पूर्वी थोडं का होईना पण निघायचं. आता जसं गिरणीत दळण टाकलं की सगळ्याच असं पीठच होतं पावडर सारखं. घ्या आणि मळा. एक तर सगळं ना आम्ही मशीनचं खाऊको, आमचे शरीर असे मशनी सारखेच होऊन गेले. आयुर्वेदिक तर प्रयोग परिणामच करत नाही शरीरावर. केमिकलची सवय लागली. पूर्वी पहा तुम्ही, दळताना, पीठ दळताना महिला दळण दळायच्या, बरोबर आहे ना. या गावामध्ये अजून असतील महिला, अनेक वयोवृद्ध नाटी घातलेल्या, लुगडं घालून आलेल्या. तर जेव्हापासून साड्या आल्या तेव्हापासून गिरणी आल्या, बदल झाला सगळा. मला अजूनही आठवतं, माझी तिकडची आजी आणि इकडची आजी, पहाटे दिवाळ सण जर असेल ना तर पहाटेला तिने लाडूचं दळण, लाडूची ती डाळ, पापडाची डाळ त्या जात्यावर दळावी. कोणाच्या हातचं आवडतच नव्हतं. आणि आम्ही पहाटे उठायचो अंथरुणातून, आजीच्या मांडीवर जाऊन झोपायचो. त्यावेळी आजी एवढ्या गोड गोड ओव्या गायची ना की तिच्या मांडीवरती आणि त्या जात्याच्या गरागरा ते जातं फिरायचं. कानाला इतकं गोड लागायचं. पहाटचा समय, ब्रह्ममुहूर्त. त्या आजीने गाणे गावेत जात्यावरचे, आमच्या नावाने, आईच्या नावाने, वडिलांच्या नावाने. आणि तिच्या मांडीवरती झोप लागायची. निदान सणासुदीचं, एकादशीचं भगरीचं पीठ तरी त्या जात्यावर पाहिला. मी फॉरेन मधून नाही आले गड्या, खेड्यामधलीच आहे. मी सांगितलं, माझे पती जरी कीर्तनकार असले तरी मी शेतकऱ्याचीच पोरगी आणि शेतकऱ्याची सोनी. महिला मंडळ त्या जात्यावर दळायच्या. पंढरी माझे माहेर साजनी, ओव्या कांडन गाऊ गीती. जात्यावर दळायच्या. पूर्वी बाया दळायच्या, आता गडी दळीत घेतला पिठाचा डबा, दळणाचा डबा गेला गिरणीत. आता सगळं बदललं गड्या. ते चाळण निघायचं. माझा विषय चालू होता. चाळण जे असायचं ना, चाळण ते गोणीच्या गोणी साठवले जायचं आणि जनावरांना खाऊ घातले जायचं. शिळे, आमच्या शिळ्या भाकरी घरात स्वयंपाक करत असताना पहिली भाकरी ही गाईची असते, पहिली चपाती गाईची असते. आणि शेवटची चपाती जी असते ना, शेवटची भाकरी ही कुत्र्याची असते. म्हणून माणसाला, गृहस्थी माणसाला 2 भाकऱ्या खाण्याचा अधिकार नाही, पहिली आणि शेवटची. म्हणजे 3 किंवा 4 भाकरी खाल्ल्या पाहिजे असा त्याचा मानस नाही. पहिली भाकर गाईची म्हणून ती खायची नाही, आणि शेवटची भाकर कुत्र्याची असते ती आपण खायची नाही. पण आता पहिली बी आपणच खातो ना, शेवटची बी आपणच खातो. ती बाई स्वयंपाकाला बसते, जेवायला पुढे तिचा नवरा असतो, आणि पहिली गाईला द्यायची, तो नवरा खातो. म्हणून तुम्ही नवरे असे गाईसारखे गरीब करून टाकले तर, आणि शेवटची भाकरी असे कुत्र्यासारखे लाचार झालेत लोक. सियावर रामचंद्र भगवान की जय. सोनं घालावं तरी टेन्शन, नाही घालावं तरी टेन्शन. कदाचित ज्या घरामध्ये फार सोनं आहे ना त्या घरची शांतता हरते बऱ्याचदा. लक्षात घ्या तुम्ही. ज्या घरात सोनं जास्त असतं ना, सोनं ठेवू नका असं म्हणणार नाही गड्या, पण ज्या घरामध्ये तुम्ही त्या तिजोरीत सोनं ठेवताय त्या सोन्याच्या एका बाजूला संस्कृती नावाची गोष्ट सुद्धा ठेवा. सोनं नावाची मौल्यवान गोष्ट तुम्ही ज्या कपाटात ठेवतात त्याच कपाटामध्ये संस्कार नावाची मौल्यवान गोष्ट तरी, संस्कार नावाची मौल्यवान गोष्ट सुद्धा ठेवा. कारण ज्या घरामध्ये फक्त सोनं असतं, संस्कृती नसते ना, त्या घराचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. जिथे फक्त धन असतं, संस्कार नसतात, संस्कृती नसते, धर्म नसतो,
ते सोनं ते धन एक तर जळतं तरी नाही तर मग बुडतं तरी. पुरावा देऊ तुम्हाला. द्वारकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृतीचा पत्ता राहिला नव्हता म्हणून द्वारका पाण्यात बुडाली गेली. लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती राहिली नाही म्हणून लंका जाळाली गेली. लंका, द्वारका, अमेरिका, आफ्रिका, अटलांटिका, चिंताच करू नका. एक तर जळेल तरी नाही तर मग बुडेल तरी. कदाचित बंगल्यामध्ये एसीच्या कारमध्ये फिरणाऱ्याला, एसीच्या बंगल्यात झोपणाऱ्याला कदाचित लवकर झोप लागणार नाही पण झोपडीतही इमानदारीने कर्म असेल आणि परमार्थ असेल. झोपडीमध्ये ना देवधर्म असेल, अन्नदान असेल, निदान दररोज एखादा माणूस पाणी पिऊन, चहा पिऊन, चतकुरभर भाकरी खाऊन जर जात असेल तुमच्या घरातून तर त्या झोपडीमध्ये एवढं सुख असतं आणि समाधान असतं गड्या. स्वर्गाईपेक्षा सुंदर आणि अधिक आनंद ती झोपडी तुम्हाला देते. म्हणून पैशाने तुम्ही कोटी रुपयाचं घर बांधू शकतात पण समाधान नावाची गोष्ट आपण पैशाने नाही विकत घेऊ शकत. पैशाने तुम्ही 50,000चा कॉट खरेदी करू शकतात पण 2 तासाची झोप विकत नाही घेता येत. पैशाने माणसाला हजारो लाखो रुपयाचे कपडे विकत घेता येऊ शकतात पण अनमोल किमतीचा मानव देह विकत नाही घेता येऊ शकत. पैशाने भाकरी विकत घेता येते, भूक नाही. पैशाने आपल्याला हजाराचा बूट खरेदी करता येऊ शकतो पण अनमोल किमतीचा आणि अलौकिक असणारा लाखो किमतीचा पाय आपल्याला विकत नाही घेता येत. भले मोठ्या एसीच्या कार मध्ये फिरतो आणि मरणाचे रोग त्याला जडले तर फार मोठा श्रीमंत आहे, दररोज कुंटल साखरचं अन्नदान करू शकतो. तो पोतं बुंदी काढू शकतो, गावाला खाऊ घालू शकतो, एवढी श्रीमंती. पण त्याला डायबिटीज. एखादा गरीब माणूस असेल मोलमजुरी करणारा, 500 रुपयावारी काम करणारा, तो निदान व्याजाने पैसे काढून खाऊ तरी शकतो, कसंही खाऊ शकतो तो. पैशाने माणसाला सगळं खरेदी करता येऊ शकतं पण समाधान नावाची गोष्ट या झोपडीत माझ्या फरची वरी निजावे, एसी कडे पहावे, कमरात ग्याप व्हावे. मी काही सांगायले तर तुम्ही ऐकायले, तुमचा काय सांगायले तर ऐकायले तुम्ही. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. धारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. माईक चालू करा. बंद आहे. आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, किती आनंद आनंद.
किती आनंद आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. सोनं नसलं तरी चालेल आणि श्रीमंती नसली तरी चालेल, पण समाधान नावाची गोष्ट पाहिजे जी फक्त तुमच्या अंतःकरणाच्या स्थितीवर अवलंबून आहे. परमार्थ जगात माणसाला सगळ्यात मोठं समाधान देऊ शकतो. जगाच्या बाजारात दुकानात भेटत नाही. कथेत येऊन बसा, कीर्तनात येऊन बसा, मंदिरात जाऊन बसा, जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती तुम्हाला सापडेल मंदिरात, कथेच्या मंडपात, हा स्मशानात सुद्धा जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती. आयुष्यात माणसाला ना कधी जीवनाला स्थिरताच नाही.